मिरजेत कृष्णाघाट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फुटांपेक्षा मोठा पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू. प्रभाग 20 मध्ये जनरल गटातून थोरात स्वतः आणि SC महिला गटातून त्यांच्या बहिणी लढणार. योगेंद्र थोरात यांचा यलगार. महापालिका प्रभाग क्रमांक 20 मधील मिरज कृष्णाघाट येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून योगेंद्र थोरात यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे. या 21 फुटांपेक्षा जास्त उंच भव्य पुतळ्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्वसाधारण गटामधून स्वतः आणि SC महिला गटामधून त्यांची बहिणी उभ्या राहणार आहे आणि दोघेही विजयी होणार असा यलगार त्यांनी केला आहे. काहींनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांचा काहीही संबंध नसताना शिरकाव केला असून युतीचे नियम तोडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोण जातीवर मतदान मागत आहे तर कोणी पैशावर मते मागतील, पण मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये केलेल्या विकास कामांच्यावर मतं मागणार आहे असा इशारा योगेंद्र थोरात यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावं अशी बऱ्याच लोकांची आधीपासून इच्छा होती. त्या अनुषंगानं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मिरजेतील लोकप्रिय आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे असतील, यांच्याकडे आम्ही गेले बरेच दिवस पाठपुरावा करतो आहे आणि कृष्णा घाटावर हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती. आणि आजही आयुक्त साहेब होते, बऱ्याच अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेत, मान्यतेला पण आता ते आम्ही सादर करतो आहे. पाटबंधारे विभागाशी पण बोललो आहे आणि 2-3 दिवसातच या सर्व गोष्टी फायनलला जात असताना आज आचारसंहिता लागते असं कळतं आहे. त्यामुळे मी ही आनंदाची बातमी आमच्या मिरजकरांना देऊ इच्छित आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच मिरजमध्ये होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत. कारण इलेक्शनमध्ये जिंकलो तरी होणारच आहे, हरणार तर नाहीच. मात्र याचा पाठपुरावा करून पुढच्या 1 महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर मान्यता पण मिळून जाईल. माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब आणि सर्वांनीच आम्हाला हे वचन दिलेलं आहे की तुम्हाला ह्या पुतळ्याचं शेवटपर्यंत 2,75,000 रुपये DPTCमधून आम्हाला ते देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच तो शब्द ते पूर्णही होईल. आज आचारसंहिता लागली नसती 4-5 दिवसात तर ते मान्यता पण त्याची बऱ्यापैकी मिळून गेली असती. पण काय हरकत नाही, आत्तापर्यंत लोकांना माहीत आहे की योगेंद्र थोरातनं जे बोललेलं आहे ते सगळं झालेलं आहे. कित्येक पुतळे असतील, कित्येक मंदिरं असतील, मी माझ्या निधीनं स्वखर्चानं केलेले आहेत. मात्र हे बजेट मोठं आणि यासाठी सरकारी परमिशन खूप लागत असल्यामुळं थोडा वेळ लागत आहे. तर या 3-4 दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर या गोष्टी पूर्णत्वास गेल्या असत्या. कालही माझं आणि सुरेशभाऊ खाडे साहेबांचं बोलणं झालं आहे की अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्णत्वास नेऊ. आणि जसं महापालिकेनं सांगलीमध्ये टेंडर काढलेलं आहे तसंच आपल्या इथं पण लवकरच टेंडर निघेल, पण DPTCच्या माध्यमातून निघेल, म्हणजे शासनाच्या पैशामधून निघेल आणि शासनाच्या जागेवर निघेल. खूप चांगल्या प्रकारचं ही डिझाईन आहे, आपण सगळेजण पाहू शकता. सर्व लोकांना दाखवून हे करून पुढची प्रोसिजर पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.